शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत, आत्महत्या होतात, खताचे भाव वाढले, मालाला भाव नाही, बियाण्याचे भाव वाढले, या संदर्भात काही भूमिका घेणार आहेत त्यापेक्षा? नाही, आणखीन हे होतं नाही एकदा सातारा संस्थांचं, कारण मला त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लेकरा बाळाचंही कल्याण करू द्या एकदा, मला त्यातून मोकळा होऊ द्या. आणि एक मुद्दा हातात घेतला की तो कडीलाच नेतो. मराठवाडा झालाच, पश्चिम महाराष्ट्र पण झालाच, पण त्याची मला GR अंमलबजावणी सातारा संस्थांची घेईपर्यंत सातारा संस्थांमधून पश्चिम महाराष्ट्रातला एक बी गरीबाचा माणूस आरक्षणापासून बाजू जाऊ देणार नाही, एक पण. दादा, धनंजय मुंडे असं म्हणतात की मला सांगायला लाज वाटते, या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तरी सामाजिक समता आहे का? फक्त मराठा समाजानेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनीच साजरी करायची? त्याच्यावर बोलणं म्हणजे 1.5 वर्ष वाया झालंय. कामाला माणूस गुळू असं ही होत, त्यामुळे त्याच्यावर बोलणं नको, ते बोलायचं कामाचं नाही. ते पण हे आडनाव न लावण्याचे याला जबाबदार कोण आहे त्या घटनेला? कारण की त्यानेच सांगितलं कोणी, त्यानेच सांगितलं कोणी ती नामुष्की ओढली, त्यांनीच सांगितलं. पण मी त्याच्यावर बोलतच नाही, त्याच्यावर बोलणारा नाही, आम्हाला देणं घेणं नाही. आड आला ना मग सुट्टी नाही. तू तुपलं तिकडे ते राजकारण कर, मजा कर, मराठ्याला फक्त त्रास द्यायचा नाही. मग ते तुमचं लकलाप, तुम्हाला मजा करा, आम्हाला देणं घेणं. मराठ्याच्या वाट्या गेले रे बाबा, मग सुट्टी नाही. मला ते आता कळालं काल, मुंबईत मराठ्याच्या पोरायला कोणी एक जणांनी कोणी त्रास दिला, कोण आंबाडी का काय ते रिलायन्सवाला अंबानी, हा त्याच्या सुनानी काय 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 म्हणली जाऊन पोरायला, कशामुळे काय घटना काय मी काय म्हणले असं ऐकायला मिळालंय, मला माहित नाही. मग आता खरं आहे का खोटं? आंदोलन संपल्याच्या नंतर होते म्हणले सून का काय कोण काय पोरायला म्हणले असं काहीतरी. जर का ते खरं असलं ना, आंबाडी ना अंबानी भाऊ, रिलायन्स नाही फालायन्स नाही, मग जीव गेले फिव गेले सगळं. मग तसलं जर काही चाळे केले असले ना, सून हे म्हणून त्या बॉडीगार्डने कुठं लोटालोटी किंवा ती बाई तू ती बोलली तर मराठ्याच्या नादी लागायचं नाही, तुला सांगतो. हो, ध्यानात ठेवा. आणि ती कोण कोण आणखीन एक पोरगी आहे कोणच्या शर्माच्या याच्यात कॉमेडी करती. हा, कोण कोण शर्मा आहे? कपिल शर्मा. बेटे मराठ्याच्या पोराला तिला म्हणा त्रास देऊ नको. तुम्ही पाहुणे तर आमची महाराष्ट्रातली जनता मुंबईचे मालक आहे, आम्ही मालक आहेत. ते तुम्ही तसं मुंबईत कसं वागता मला माहित नाही, पण मराठ्याचा त्रास दिला ना भाऊ, पाहुणे बेटच मोकळं करीन सगळं मुंबईचं. आंदोलनाच्या दिवशी वाहनाच्या दरम्यान तिने ते संताप व्यक्त केला, त्यानंतर पोस्ट डिलीट केली. ज्या आंदोलनाच्या दरम्यान लोक जमले त्यावेळेस त्रास झाला असं तिचं म्हणणं. काय त्रास झाला तिला? काय त्रास झाला तुला? पोस्ट मध्ये की आतापर्यंत मुंबईत मला सुरक्षित वाटलं, पण आता सुरक्षित नाही वाटत तिकडे समुद्रात तू घर बांध ना. मराठ्या संघ नाटक खेळायचं नाही. तुम्ही बाकी संघ खेळत असताना तिथं मुंबईत, आम्हाला देणं घेणं त्याशी. मुंबईतल्या मराठ्याला जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला ना, मालक आम्ही आहेत मुंबईचे, तुम्ही नाही. तुम्ही पाहुणे आलेत आम तिथं. नाटक नाही खेळायचं आमच्या संघ. ते बाकीचे सहन करते आणि कचकाला अवघड आहे. शर्मा आहे का खर्मा आहे का खोरमा कोण आहे त्यो, आणि ते दुसरा एक त्यो आंबाडी का काय अंबानी. ते नाटक करायचं नाही इथं अजिबात, कारण ह्या महाराष्ट्रातली गोरगरीब जनता मुंबईचे मालक आहे. तुम्ही पाहुणे आहेत, असले नाटक नाही करायचे. मजेने राहा का, व्यवसाय करा, मोठे व्हा, पण माया मराठ्याला मुंबईत खुनशीपणा करायचा नाही अजिबात कोणी. तिथं सुट्टी नाही. मी आहे तर तर सुट्टी नाही. तुम्ही व्यवसाय करा, मजा करा, सगळे एकत्र राहा, एक जीवन राहा, मराठी माणसं राहा, परप्रांतीय राहा, दलित मुस्लिम राहा. ते तर आमचेच आहेत, इथलेच आहेत. राहिला परप्रांतीयाचा आणि मुंबईकरांचा विषय. तुम्ही मजेने राहा, एकमेकांसंग व्यवसाय करा. मराठ्याला फक्त टार्गेट करायचं नाही, नाही तर मी सोडणार नाही. मग